सकाळी नाश्त्यासाठी शिरा बनवला होता. शिरा खाऊन घेतला आणि बाहेर लावलेल्या झाडाची मम्मीने मला पिकलेली टोमॅटो तोडून आणायला सांगितले. बघितली पण फक्त 2च टोमॅटो पिकलेले होते. उन्हाळ्यामुळे झाडं पण जळून जायला लागली. सकाळी उन्हामध्ये मकाचे पापड आणि खोबरं वाळायला घातलं होतं. ऊन उतरलं की ते डब्यात भरलं आणि घरात आणून ठेवलं. रात्रीच्या जेवणासाठी मम्मीने कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली होती. गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं मोहरी चांगलं तडतडून घेतलं. जिरं मोहरी तडतडून झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला. कांद्याला चांगला लाल कलर येईपर्यंत ती कांदा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकला. दोन्ही चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकला. पुदिना घरीच लावलेला असल्यामुळे ते आम्ही दररोजच्या भाजीमध्ये वापरत आहे. सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. हे सगळं एकत्र झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि शेंगदाण्याचा कूट टाकून ते परत एकदा हलवून घ्यायचं. मटकीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जेवढं लागतंय तसं तुम्ही तिखट टाकून ते नंतर परत हलवून घ्या. मटकी चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाका आणि भाजीला खळखळ उकळी येऊन द्या.